अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. संदेश जर तुम्हाला मिळत असतील तर देवाने तुमच्या परीक्षेचं काळ संपवला आहे आणि तुमच्या नशिबाचे फासे अडकले आहेत ते लवकरच पलटणार आहेत. समजा चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि आज स्वामी तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहे. मला माहीत आहे शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण बाळा मी त्या गोष्टीचं रूपांतर तुझ्या भल्यासाठीच करत आहे. चिंता सोड आणि आता पुढे 2 मिनिटे तुला काय सांगत आहे ते शांतपणे ऐक. तुझ्या सर्व इच्छा या पूर्ण होतील. नियतीनुसार इथे जे हिसकावून खातो तो कधी सुखी होत नाही आणि जो वाटून खाणारा तो कधी दुःखी नाही. म्हणून तू या वर्तमान काळातील निस्वार्थ कर्माचं फळ लाव. कोणाच्या आशेवर किंवा कोणी मदत करेल म्हणून अवलंबून ठेवू नकोस. तू जे आज रोप लागणार आहे त्या रोपावर येणारं फळ फक्त तुझं असेल. कर्म शुद्ध ठेव आणि हो भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचं मन खरं असेल तर स्वामी कृपा होतेच. बाळांनो, संकटाला कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. तू फळाचा अपेक्षा न करता कर्म करत जा आणि कर्म करणारं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते कळत नाही. माझी जबाबदारी आहे. लक्षात ठेव, जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. आता अतिशय मंगल घडी येणार आहे. आता तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होणार आहे. तुमचं आयुष्य प्रत्येक दिवशी श्रेष्ठच होत जाणार आहे. जेव्हाही तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्यायाची सुरुवात होणार असते तर लक्षात ठेव ही नियती तुम्हाला अशा परिस्थितीत घालते जिथे तुम्हाला जगण्यापेक्षा मरणं भारी वाटतं. पण जो कोणी अशा परिस्थितीत टिकून राहतो त्याचं सुवर्णकाळ सुरू होतो आणि तुमचासुद्धा लवकर होणार आहे. कारण तुम्ही जो संयम ठेवला आहे त्या संयमाचं फळ तुम्हाला देण्याची वेळ आता आली आहे. तुला काय करायचे आहे आता नव्याने सांगतो. ऐक कान उघडे ठेवून. सर्वात प्रथम आयुष्यात तुला आत्ता पुढे व्हायचं आहे. सुंदर म्हणजे माझं हे चुकलं, आता मी काय करू, पुढे रस्ता दिसत नाही हे बोलणं पहिलं सोडून दे. दुसऱ्यांना कारणीभूत समजणं बंद करा. आयुष्यासमोर येणाऱ्या गोष्टींना आनंदाने सामोरे जावे. बघ डोळे उघडे ठेवून जीवन किती सुंदर आहे. म्हणून तुझ्या जुन्या वाईट आठवणी कधी पडद्यामागे गेल्या हे तुला समजणार सुद्धा नाही. एक आनंदी आयुष्य तुझी वाट पाहत आहे. तुला फक्त पुढे जायचं आहे. बाळा, दुःख आलं तर सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोड, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. पण उद्याच्या चिंतेने वर्तमान का वाया घालवत आहे. जर तुम्हाला संकटावर मात करता येत नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहा. जे काही होईल ते तुझ्या भल्यासाठीच होईल. तुझ्या मनात येणारी शंका आणि समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे काय? भाग्याला कोसत राहतोस. तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे. अरे कुठून तरी सुरुवात कर. वेळ हा विचार करण्यात आला आहे. विचार करणे बंद कर. गोष्टी करायला घ्या. आता विचार करता करता आयुष्य डोळ्यासमोर कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही. ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची आशा आहे तशी सुरुवात कर. नंतर आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातील. जर तुला एखाद्या गोष्टीची भीती मनात मधून घालवायची असेल तर घरात बसून आणि फक्त विचार करून काही होणार नाही. स्वामीचे नाव घेऊन बाहेर पड आणि कामाला लाग. लक्षात घे, अतिविचार केल्याने शांती नष्ट होऊ शकते. प्रार्थना कर, विश्वास ठेवा आणि सर्व स्वामीच्या हातात सोडून दे. जे घडते आयुष्यात ते नक्कीच तुझ्या मर्जीप्रमाणे नाही, पण विश्वास ठेव जे होते ते आमच्या नियोजनानुसार करते. तुझे चांगले दिवस लवकर येणार. तुझी सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होणार. फक्त एक कर, रागाला आवरत चल, कारण त्याचं अस्तित्व क्षणभराचं असला तरी तो तुझ्या आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवतो. स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नकोस. दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा ठेवली तर ते सुख तुला कधी अनुभवताच येणार नाही.
एवढा सेम ठेवायला शिक की काही वाईट झालं तरी तुला वाईट वाटलं नाही पाहिजे. लक्षात ठेव, कष्ट कराल तर पैसा वाढेल, गोड बोलला तर ओळख वाढेल, आदर कराल तर नाव वाढेल. तेव्हा सगळं काही करूनसुद्धा कष्टाचं फळ मिळत नाही, तेव्हा त्या देवाची मर्जी समजा आणि जे चाललंय ते चालू द्या. लक्षात ठेव, एका चुकीच्या निर्णयाची किंमत आयुष्यभर भोगावी लागते. म्हणून निर्णय घेताना मन शांत ठेवा. कर्म तुमच्या आयुष्यात जेव्हा कोणतीही घटना घडते त्यावेळेस तुला ते नेहमी 2 पर्याय देतो, ते करायचं का नाही. आता निर्णय तुझा आहे. पुढील 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. रागावर नियंत्रण, नेहमी सकारात्मक विचार, मनावर नियंत्रण, कर्म करत राहण्याची चिंता करू नकोस. नशिबाचे सगळे फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसेही पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचं डाव जिंकण्याची जिद्द तुझ्यामध्ये असावी. आता तुलाच तुझ्या परिस्थिती बदलायची आहे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून आहोत. कारण ती शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद देता किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याने देतो ते न चुकता परत आपल्याकडे नाही. निसर्गाचा नियम आहे. म्हणून कर्माला घाबरायचं कारण कर्म वशिलेवर आलं की कोणाचाही वशिला चालत नाही. तुमच्या दशा झालेल्या जीवनाला लवकरच दिशा देणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. बाळा, संकट आलं तर तुला येतच राहणार, त्यातून तर कुणीही सुटत नाही. भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील, तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील. तू हतबल होशील, निराश होशील, क्षणभर तुला वाटेल सगळं संपलं आहे. तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्वाच्या अपेक्षा आपले पण संपतो तेथूनच तुझ्या या ब्रह्मनायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्यही शक्य होऊन जातं. तू फक्त कसलीही अपेक्षा न करता सेवेत स्वामीची प्रामाणिक राहा. शेवटी अनंताकडून अनंताकडे घेऊन जाणारे तेच आहेत. तू एका अशा गुरुच्या सानिध्यात आहे जे या ब्रह्मांडाचे मालक आहेत. त्यामुळे तुझी चिंता करणे व्यस्त आहे. शक्य आहे ते तू कर, अशक्य आहे ते करायला मी आहे. अंतरून पाहून पाय पसरले की कोणासमोर हात पसरण्याची वेळ येत नाही. बाळा, पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नकोस, कारण या वेळेस सुरुवात शून्यातून नाही तर अनुभव होणार. तुमचं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही. मला माहीत आहे तुमच्या वाईट यावर सर्वजण आहे. तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात, पण एक लक्षात ठेव, तुमच्या आयुष्याची दोरी आणि सर्व सूत्र स्वामीच्या हातात आहेत. त्यामुळे कोणी काही केलं तरी फरक पडणार नाही. बाळांनो, प्रत्येक गोष्टीचे उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलला तर चुकीचं ठरवा. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. पाहता पाहता दिवस चालून जातील, तुझ्या कर्तृत्वाने तू झळकून जातील. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. तुझे पुढील दिवस सोन्याने न्हाऊन जातील. मला माहीत आहे तू संघर्ष करून आता खूप थकला आहे, पण थोडं धीर धर. तुला पाहिजे ते आता लवकर तुझ्या जवळ असेल. मी ते तुला मिळवून देईल. फक्त एक कर, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. बहुतेक गोष्टीच्या जाळ्यात अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नको. तू बाळ आहे माझं हे कधी विसरू नकोस. समस्या कितीही मोठे असू दे, प्रत्येक समस्येला उत्तर आहेच. मी समजून करून ते सहज सुटेल हा विश्वास करून करते करविते. स्वामी महाराज आहे, स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष एकाग्र करायचं आहे आणि बिकट समस्या कहरी कशी सहज सुटते हे आता आश्चर्याने बघायचं आहे. ही स्वामी लीला आहे, ही स्वामी शक्ती आहे. फक्त तुला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे.
निंदेला घाबरून तू तुझे ध्येय सोडू नकोस, कारण तू तुझे ध्येय साध्य करण्यासाठी निंदा करणार याची मत बदलते बाळानो. जो भक्त माझी मनापासून नित्य स्मरण करतो, शुद्ध निर्मळ आचरण करतो, प्रामाणिक कर्म करतो, असा भक्त मला सदैव प्रिय आहे. माझा असा भक्त म्हणजे ईश्वरीय गुणाचा खजिना आहे. अशा भक्ताच्या विश्वासाला मी कधीही अपमान होऊ देत नाही. सुरुवातीला किती त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून अंतिम विजय त्याचाच होतो. कर्मभूमीवर फळासाठी कष्ट साऱ्यानेच करावे लागतात. भगवंत फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरावे लागतात. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटी पाहिल्याबद्दल धन्यवाद.